या बाबतीमध्ये त्यांचा बहुतेक अभ्यास कच्चा आहे, कारण शेवटी निवडणूक आयोग ही मतदार यादी ज्यावेळी जाहीर करते त्यावेळी टप्प्याटप्प्यामध्ये जाहीर करते. किती तारखेपर्यंत नोंदणी आहे, किती तारखेपर्यंत आक्षेप घ्यायचे आहेत, किती तारखेला जाहीर होणार आहे. आणि जाहीर केल्यानंतर देखील आपल्याला माहीत असेल की अजून 2-3 दिवस त्याच्यावर आक्षेप घेण्याची तारीख आहे. आणि ते आक्षेप घेतल्यानंतर आपण जर पुराव्यानिशी तो आक्षेप सिद्ध करून दिला तर 24 तासाच्या त्याच्यामधलं नाव डिलीट होतं किंवा नाव येतं. त्याच्यामुळे ही प्रक्रियाच काही लोकांना माहिती नाही. आणि तुमच्या लक्षात आलं असेल बाकीचे जे होते ज्यांनी खऱ्या निवडणुका लढवलेल्या आहेत, ते 7-7 वेळा आमदार झालेले होते, जे आमदार आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जर हावभाव तुम्ही बघितला तर त्यांना हे सगळं पटत नव्हतं, कारण त्यांना माहिती आहे त्यांनी इतके वर्ष निवडणुका लढवल्यामुळं मतदार यादी कशी बघतात. आता काही लोकांना याच वेळी मतदार यादी बघायची हौस जी निर्माण झालेली आहे त्याच्यातनं ह्या शंका निर्माण झाल्यात. ठीक आहे, त्यांनी त्यांचा मुद्दा मांडलेला आहे, निवडणूक आयोग त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल, पण अभ्यास नसल्यामुळं काही लोकांकडनं हे होतं.